बसू ना. छान झाला ना एपिसोड. हा हो छान दिसत होत्या मॅडम एकदम. आणि हेअरस्टाईल पण छान झाली होती हा मॅडमची. हा ना. नाही मी काहीच नाही करत, ते तसंच घेऊन आलेत. आई शपथ, मेलो आता. अरे इथे कशाला येऊन बसलीये? सुरेखा काही बोलली नाही म्हणजे झालं. आज काही खरं दिसत नाही सुरेखाचं. म्हणजे ते वरून येताना तसेच केस घेऊन आलेत. तुम्ही दत्ता भाऊंची मुलगी ना? अय्या तुम्हाला कसं कळलं? ओळखलं मी, म्हणजे माहिती पडलं मला. एकत्र काम करताना माहिती पडतं ना. माहिती पडलं. म्हणजे कसं आता बघा, आपलं काय यायचं, हेअर करायचं, जायचं निघून. पण तसं होत नाही ना. म्हणजे आता माणसं भेटल्यावर बोलायला होतच ना. म्हणजे आता तुम्ही आला तिकडे माझ्याशी बोलताय आणि मी बोललेच नाही तर कसं दिसेल? बरोबर नाही ना दिसणार. म्हणून बोलावं लागतं मग समोरच्या माणसाशी. आणि माझ्या पोटात सगळं राहता, मी इकडचं तिकडे काय करत नाही. म्हणजे आता ते सरांचं जे काय चाललंय ना ते पण. म्हणजे हेच प्रोडक्शन हाऊस हे बेस्ट आहे ना एकदम. जेवण पण बेस्ट आहे ना. हो हो. तुम्हाला काय हवंय का? नाही दादा 4 पुऱ्या आणा ना जरा, मॅडम ना पाहिजे. आव सांगितलं जेव जेव. मी जवळच राहता का इथे कुठे? नाही लांब राहते मी, म्हणजे बसने ट्रेनने असंच यावं लागतं. का हो? नाही काही नाही. मॅडम तुम्ही अशा नेहमीच ठरवलेल्या असतात, आजच काही असं? नाही कुठे काय. कुठे नाही, इथंच इथंच. आता पूर्ण लक्ष आहे तुमच्याकडे मॅडम. तुम्ही मनानं आमच्यामध्ये नाही आहात आज. नाही तसं काही नाहीये सर. मी जरा आलेच. वा जेवण चाललेच वाटतं. हा आणि मस्त गप्पा मारते आम्ही. का हा? सुरेखा मी तुला म्हटलं होतं ना, गप्पा नको मारत बसूस. पटकन जेव शांतपणे आणि त्यांनाही जेव दे. नाही नाही त्याच म्हणल्या मला. हो का? दत्ता भाऊंची मुलगी. हा म्हणजे ओळखलात का तुम्ही कोणते? हो हो सुरेखा. नाही नाही ते दत्ता भाऊंचा जावई आहे ना तो. तो वैभव नट आहे ना तो. तुम्हाला माहितीये का? तो नट आहे ते ना. हा हा मला माहिती असणारच ना. नाही नाही म्हणजे तिला असं वाटते की आपण ओळखतो त्यांना, पण ती नाही ओळखत. अच्छा मला वाटलं की नाही ओळख अशी नाहीये तिची. नाहीच आहे ओळख तिची. नाही म्हणजे पण मग ओळख नसताना एकदम असं अरे तुरे करून एकदम बोलू नये हो. ओळख नसले यांची ना. नाहीच आहे ओळख सुरेखा तुझी. तुझी ओळख नाहीये त्यांच्याशी.